36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाने जिल्ह्यामध्ये अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध झिरो टॉलरन्स धोरण अवलंबत जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध कृत्य खपवून घेतलं जाणार नाही असा सज्जड दम भरलाय. या अनुषंगानं अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या देखरेखीखाली आणि सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात 20 जून 2026च्या रात्री 6 वाजल्यापासून ते 21 जून 2026च्या पहाटे 6 वाजेपर्यंत जिल्हाभरात ऑपरेशन ऑल आऊट राबवण्यात आलंय. ही कारवाई 1,98,50,000 रुपयांचा मुद्देमाल या कारवाईमध्ये जप्त करण्यात आला. यापूर्वीच्या गुन्ह्यातील 60 वाहने आणि 12 चालकांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव RTOकडे पाठवलाय. आज जप्त केलेल्या 11 वाहनांच्या निलंबनाचेही आदेश देण्यात आले आहेत. तर गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांविरुद्ध केलेल्या कारवाईमध्ये 9 गुन्हे दाखल करून 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच 90,750 रुपये किमतीची 1110 लिटर दारू, रसायन आणि साहित्य जप्त करून नष्ट करण्यात आले. बेकायदेशीर दारू विक्रीमध्ये विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या 31 आरोपींविरुद्ध 31 गुन्हे दाखल केलेत. 685 बाटल्यांसह 74,965 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. जुगार खेळणाऱ्या 20 आरोपींना ताब्यात घेऊन 8 गुन्हे दाखल करण्यात आलेत. या कारवाईमध्ये 82,960 रुपये रोख रक्कम, 10 मोटारसायकलसह एकूण 5,38,110 रुपयांचा मुद्देमाल जप्त झालाय. घातकी शस्त्र बाळगून दहशत माजवणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये 2 गावठी कट्टे, 4 जिवंत काडतुसे आणि 1 तलवार जप्त करून 2 गुन्हे दाखल करण्यात आलेत. यातील मुद्देमालाची किंमत 1,23,000 रुपये इतकी आहे. प्रतिबंधित गुटखा, सुगंधित दर्जाची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध 6 गुन्हे दाखल केले असून 12,30,932 रुपयांचा मुद्देमाल आणि 1 वाहन जप्त करण्यात आलंय. गोवंश तस्करी आणि कत्तलीविरुद्ध 2 गुन्हे दाखल करून 3 आरोपींना अटक केली आहे. 12,84,000 रुपये किमतीचे 120 किलो गोमांस जप्त केले असून 24 गोवंश जनावरांची सुटका करून त्यांना सुरक्षित गोशाळेमध्ये पाठवण्यात आलंय. दारू पिऊन वाहन चालवण्याप्रकरणी 2 गुन्हे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 13 वाहनांवर दंडात्मक कारवाई करून 12,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. या धडक मोहिमेमध्ये एकूण 73 गुन्हे दाखल करून 77 आरोपींना अटक करण्यात आली. या सर्व कारवायांमधून एकूण 2,32,04,723 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी स्पष्ट केले की भविष्यातही अशाच प्रकारे नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून असामाजिक घटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी हेमंत वाघ, फुलंब्री.